पोलीस महिला कर्मचारी महिला अधिकारी तुमच्या घरी येऊन त्याचे स्टेटमेंट घेईल. पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. कुठल्याही चौकशीचं सुद्धा पोलिसांना जायची गरज नाही. ज्या वेळेस त्याचे स्टेटमेंट घ्यायची गरज पडेल पोलीस तुमच्या घरी येऊन स्टेटमेंट घेतील किंवा जिथं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. कायद्यात तशी तरतूद आता झालेली आहे. CCTV लावायला पाहिजे, त्याची जात पडताळणी चरित्र पडताळणी करून घ्या. कोण कर्मचारी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. CCTV बघायची आहे कुठं काय चाललं. तर ह्या गोष्टी तुम्हाला आमचे लोकसुद्धा आता व्हिजिट करतायत. देशपाशी यापूर्वी पण करत होते आणि आता पण करतील. तुम्हाला सूचना देतील. कृपा करून त्या सूचनाचं पालन करायचं आहे. आणि तर ते हिमराज मला कायद्याचं सांगणार नाही, परंतु कायद्याची सुद्धा तरतूद आहे. शासकीय अधिकाऱ्याने कुठल्या ज्या वाजवी आणि कायदेशीर सूचना दिल्या असेल त्याचं पालन करायची जबाबदारी तुमची आहे. जे पालन करणार नाही त्याच्यामध्ये गुन्हा पण होऊ शकतो, कारवाई होऊ शकते. मी सांगितलं आमच्या लोकांना, मी निर्भया पथकाच्या अधिकाऱ्यांना की त्यांना 3-4 वेळेस लिखी द्या, हे करा ते करा. ते जर करत नसतील कारवाई करू. तर याच्याकडे थोडं आपल्याला आता लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे आहे, सध्या भेडसावत आहे समाजामध्ये ड्रग्स. आजकाल लहान लहान मुलंसुद्धा ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. आपण शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये 100 मीटर जवळपास कुठल्या प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणार नाही पानटपरीवर, असा कायदा आहे. आम्ही पाठीमागे बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत. ज्या पानटपऱ्या बेकायदेशीर होत्या त्या पानटपऱ्या काही काढल्या पण आहे, पण त्याच्यात जवळपास 1000-1500 कारवाया पण आपल्या झाल्या. अजून पुढे कारवाई करण्यात येतील. निर्भयाचे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा कारवाई करायची आहे. परंतु तुमच्या शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जर असं काही ड्रग विकले जात असतील किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असतील, गुटखा वगैरे विकले जात असेल, तर त्याची तत्काळ तक्रार तुम्ही निर्भयाचे लोक येतील त्यांना करा किंवा सिनियर PIला करा. सिनियर PIचे सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे पाहिजे. पोलीस स्टेशनच्या 2-3 अधिकाऱ्याचे तर नंबर तुमच्याकडे असले पाहिजे. कधी इमर्जन्सीमध्ये आपला 112 नंबर आहे किंवा हेल्पलाईन नंबर तर आहेच, परंतु काही झालं तर लगेच तुम्ही त्यांना फोन करायला पाहिजे किंवा स्वतः जाऊन भेटायला पाहिजे. बरेच अधिकारी बदलत असतात, त्यामुळे आपण एक ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमचं काम आहे 2-3 शिक्षक घेऊन आपण एखाद्या त्यांची वेळ घेऊन सिनियर PIची त्यांना 5 मिनटं भेटून जायचं. म्हणजे एक रॅपो राहतो, एकमेकाची ओळख राहते. म्हणजे फोन केला तर कोण बोलतं काय बोलतं ते जास्त ते राहत नाही. त्याच्यामुळे आपण जर त्यांच्याशी रॅपो ठेवला आणि तुमच्या काय अडचणी असतील सांगितलं ते सोडवतील, कारवाई पण करतील. एक रॅपो असणं गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी पोलीस स्टेशनचे नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. काही घटना झाल्यानंतर त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता तुम्ही, त्यांच्या कानावर टाकू शकता. तुम्हाला पण भरपूर अडचणी आहेत, आम्हाला माहिती त्याची जाणीव आहे. सगळ्या याच्यातून आता जी परिस्थिती बदलत चाललेली आहे, अशा परिस्थितीमध्ये काम करणं थोडं काही सोपं राहिलेलं नाही पहिल्यासारखं. तर तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहे. ते आम्ही तुम्हाला ऑलवेज वेलकम. कधी पण तुम्ही आम्हाला पण मला भेटू शकते, DCP साहेबाला भेटू शकता. काही अडचण असली तुम्हाला तर एनी टाईम कधी पण तुमचं स्वागतच आहे. आपण सर्वजण आता उभं राहायचं आहे. यानंतर राष्ट्रगीत होईल. नायक जय हे भारत भाग्य विधाता, तव शुभ नामे जागे, तव शुभ